नमस्कार. आपण हिवाळा संपला की ते ब्लँकेट असेच वरच्यावरती ठेवून देतो. त्यावरती मग बऱ्याच प्रमाणात धूळ साचते व ते लवकर खराब होतात व ते धुणंही फार सोपं नाही आहे. तर मग मी अशीच एक ट्रिक घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी. आपल्या घरातील व्यक्तींची जी जुनी झालेली शर्ट असतात ती शर्ट घ्यायची, ब्लँकेट घडी घालून व्यवस्थित त्या शर्टामध्ये ठेवून द्यायचं. नंतर त्या शर्टची सर्व बटन लावून घ्यायची व ज्या बाया आहेत त्या व्यवस्थित फोल्ड करून त्याची घडी घालायची. त्यानंतर सेफ्टी पिनच्या साहाय्याने राहिलेले दोन्ही साईडला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि जर अशाच पद्धतीने जर आपण सर्व ब्लँकेट आपले ठेवले तर ते सुरक्षित राहतात व पुढच्या थंडीसाठी पुन्हा एकदा त्याचा वापर आपणास करता येतो. व अशाच प्रकारे एका टाकाऊ शर्टपासून एक टिकाऊ ब्लँकेट होल्डर आपण तयार करू शकतो, तेही अगदी घरच्या घरी आणि कमी वेळेत. असेच घरातील टाकाऊ कपडे फेकून न देता त्याचा वापर करा किंवा एखाद्या गरिबास दान द्या. तर मग मी दुसरी एक ट्रिक घेऊन आले आहे. आपल्या घरात एक जुन्या साड्या असतात, त्यांचा वापर आपण कोणत्याही गोष्टीसाठी करत नाही व त्या अशाच पडून असतात. तर मग त्याच्यापासून आपण बनवूयात सुंदर असे पिलोज. घरातील एक जुनी साडी घेऊन तिची अशा पद्धतीने गोल गोल आकार करून त्याची घडी करून घ्यायची आहे. अशा टाकाऊ साड्या जर आपण वापरास आणल्या तर आपला पर्यावरणही व्यवस्थित शुद्ध राहते व या गोष्टींपासून पैसेही वाचतात. साडीचे दुसरे टोक व्यवस्थित आतमध्ये खोचून घ्यायचे आहे. आपल्या घरात देण्याघेण्याचे ब्लाऊज पीस देखील असतात. त्यातील एक ब्लाऊज पीस घेऊन त्यात एक बांगडी टाकून त्याला एक व्यवस्थित रबर लावून घ्यायचे आहे. मग तो पीस उलटा करून त्यावरती आपण तयार केलेली साडीची जी वळकुटी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे व जे बांगडीचं टोक खाली आहे ते अलगद असं वरती घ्यायचं. हाताने व्यवस्थित त्याला सावरून घडीवर घडी ठेवत चालायचं. जे वर आलेलं बांगडीचं टोक आहे ते सेफ्टी पिनच्या साहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ती बांगडी लूज होत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यानंतर शेवटी तयार होणार आहे घराला शोभा आणणारी एक सुंदर अशी उशी. त्यानंतर घडीवर घडी व्यवस्थित ब्लाऊज पीस रचत चला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या अजून मैत्रिणींपर्यंत तो पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकीला अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवता येतील. ही वस्तू बनवताना कुठल्याही कात्रीचा किंवा शिवणकामाचा उपयोग मी केलेला नाही आहे. केवळ आणि केवळ 2 गोष्टींपासून ही सुंदर अशी पिलो तयार होत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित दुमडून घडी एकावर एक ठेवायची आहे व एक साईड हाताने व्यवस्थित पकडून धरायची आहे. आपण एकत्र केलेल्या कपड्याला तुम्ही रबर देखील लावू शकता किंवा त्याची गाठ देखील मारू शकता, कारण तो भाग पाठीमागच्या साईडला जातो. त्याच्यामुळे काटेपिन्ने पॅक केले तरी वावगे होणार नाही. तयार आहे आपली छानशी अशी पिलो.